रालेगांव शहर से गुजरने वाला राष्ट्रीय महामार्ग 361B, जिसे शहर की जीवन रेखा माना जाता है, पिछले 5 वर्षों से अंधेरे में डूबा हुआ है, लेकिन जिम्मेदार विभाग अब तक जिम्मेदारी से बचते नजर आ रहे हैं। रालेगांव शहर से गुजरने वाला राष्ट्रीय महामार्ग 361B पिछले 5 वर्षों से बंद पड़े पथदीपों के कारण अंधेरे में है। इसी मार्ग से प्रतिदिन नागरिक, महिलाएं, विद्यार्थी, मरीज, मजदूर और वाहन चालक आवाजाही करते हैं। अंधेरे के कारण इस क्षेत्र में कई बार गंभीर सड़क दुर्घटनाएं हो चुकी हैं, जिनमें नागरिकों को अपनी जान तक गंवानी पड़ी है। इस गंभीर समस्या को लेकर हमारे प्रतिनिधि मिलिंद धनविज ने नगर पंचायत रालेगांव और महावितरण विभाग के अधिकारियों से प्रत्यक्ष संपर्क किया। दोनों विभागों ने बताया कि इस महामार्ग पर पथदीप लगाने वाली दिलीप बिडकोन कंपनी ने पिछले 5 वर्षों से बिजली बिल का भुगतान नहीं किया है। वर्तमान में कंपनी पर लगभग 6,05,000 रुपए का बिजली बिल बकाया है। इसी कारण महावितरण ने बिजली आपूर्ति बंद कर दी है। अधिकारियों ने ये भी बताया है कि कंपनी को कई बार पत्राचार किया गया, जिलाधिकारी के पास शिकायतें भी की गई, लेकिन अब तक कंपनी ने बकाया बिल जमा नहीं किया है। नगर पंचायत उपाध्यक्ष जानराव गिरी सहित शहर के नागरिकों ने मांग की है कि वरिष्ठ प्रशासन और स्थानीय विधायक स्वयं इस मामले में हस्तक्षेप करें, दिलीप बिडकोन कंपनी से बकाया बिजली बिल की वसूली कराई जाए और महामार्ग 361B पर तुरंत पथदीपों की बिजली आपूर्ति शुरू की जाए। हा राळेगाव शहरातून 361B महामार्ग जो गेलेला आहे, तर आमची ही कार्यकारिणी निवडून आल्यानंतर 2022 मध्ये या संदर्भात आम्ही वीज वितरण कंपनीकडे जेव्हा चौकशी केली की हे पथदिवे बंद का आहे, तर त्यांनी सांगितलं की या पथदिव्याचं जे बिल आहे ते बिल दिलीप बिडकॉन या कंपनीनं भरलेलं नाही, त्याच्यामुळं हा विद्युत पुरवठा आम्ही बंद केलेला आहे। त्यानंतर बरेचदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सुद्धा आम्ही दिलेले आहे। आमच्या नगरपंचायतचे तत्कालीन CO यांनी सुद्धा पत्रव्यवहार केला आणि त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी आशिया साहेब जेव्हा होते, तर त्यांनी दिलीप बिडकॉन आणि नगरपंचायत यांची त्या ठिकाणी मीटिंग सुद्धा लावलेली होती। आमच्या नगरपंचायतचे CO आणि संबंधित कर्मचारी त्या मीटिंगसाठी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसून राहिले, परंतु दिलीप बिडकॉनकडून कोणीही प्रतिनिधी त्या मीटिंग अटेंड करण्यासाठी आलेला नाही। त्यामुळं हे भिजत घोंगडं असंच राहिलेलं आहे। वारंवार वर्तमानपत्रातून न्यूज येतात की याला जबाबदार कोण, तर हे माझ्याकडं पुरावा म्हणून दिलीप बिडकॉन कंपनीच्या नावानं जे आलेलं बिल आहे वीज वितरण कंपनीकडून, याच्यामध्ये स्पष्ट या ठिकाणी उल्लेख आहे की याला दिलीप बिडकॉनचंच या कंपनीचं नाव या बिलावरती आहे आणि ही जी रक्कम आहे ही दर महिन्याला वाढून राहिली। सुरुवातीला 3.5-4 लाखाच्या घरात असलेलं बिल आता साधारणतः 7-7.5 लाखाच्या घरात गेलं असावं, तर याला सर्वस्वी जबाबदार दिलीप बिडकॉन आहे। आणि दुसरा, तुम्ही जर म्हणाल किंवा याला नगरपंचायतने भरायला पाहिजे, दिलीप बिडकॉनचं बिल जर नगरपंचायत कार्यालयानं किंवा नगरपंचायतीने भरलं तर येणाऱ्या ऑडिटमध्ये हे बिल कसं भरल्या गेलं या संबंधानं विचारणा होणार, मग याची जबाबदारी कोण घेणार? दिलीप बिडकॉनच्या नावाने असलेलं बिल नगरपंचायतनं भरायचं काही कारण नाही। आणि आजही आपण पाहतो, तुम्ही सुद्धा त्या रस्त्याने ये जा करत असाल, लोकप्रतिनिधी सुद्धा त्या रस्त्याने जाणं येणं करतात आणि त्यांना दिसतंय की दिलीप बिडकॉनच्या रोडचं जेही काही मेंटेनन्स आहे, म्हणजे रोड जर समजा कुठे फुटला आहे किंवा क्रॅचेस गेलेले तर त्याचे पॅचेस मारण्याचं काम दिलीप बिडकॉन कंपनी करत आहे। त्या रस्त्याची झाडझूड दिलीप बिडकॉन करत आहे। मग वीज वितरण कंपनीचं थकलेलं बिल दिलीप बिडकॉनने का भरू नये, हा माझा प्रश्न आहे। तेव्हा मला असं वाटते की संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून हे थकलेलं जे बिल आहे ते दिलीप बिडकॉन कंपनीकडून वसूल करून द्यावं, वीज वितरण कंपनीकडे भरणा करावा आणि त्यानंतर रीतसर पत्रव्यवहार करून नगरपंचायतला ते पथदिवे हँडओव्हर करावे ॲट इट इज। म्हणजे सुरुवातीला ज्या पद्धतीनं ते काम झालं, आता बरेचसे त्या रस्त्यातले मधले डिवायडर तुटलेले आहे, विद्युत पोल तुटलेले आहे, काही खांब पडलेले आहे, तर ते सगळं दुरुस्त करून एकदा त्यांनी रीतसर नगरपंचायतला हँडओव्हर करावं, जेणेकरून पुढची जी देखभाल आहे
किंवा त्या पतदिव्याचं वीज बिल जे भरणा करायचं आहे ते रीतसर आम्हाला भरता येईल. संवाददाता मिलिंद धनविज, यवतमाळ. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.